पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये वर्षाला कोट्यावधी भाविक स्नान करत असतात। मात्र आपण जर बघितलं तर चंद्रभागेचं वास्तव टीव्हीच्या माध्यमातून अनेक वेळा खरं तर आपण दाखवलं होतं। चंद्रभागा अतिशय मैली असल्याचं वास्तव आपण दाखवलं होतं। त्यानंतर जर आपण बघितलं तर चंद्रभागा आता नदी लवकरच खरं तर प्रदूषण मुक्त होऊन भाविकांना आता स्नान करण्याचा आनंद घेता येणार आहे। कारण का तर पंढरपुराच्या चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये इंग्लंडची शेबर टेक्नॉलॉजी वापरून एक नवा प्रोजेक्ट खरं तर उभारला जातोय। आपण आता बघू शकतो हाच तो प्रोजेक्ट आहे। 4 बोटींवरती खरं तर मशीनी उभ्या केलेल्या आहेत आणि हा आपलं पुंडलिक मंदिर असेल, त्याचबरोबर इस्कॉनचा घाट असेल, त्याचबरोबर एक ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या जवळ अशा पद्धतीच्या ह्या 4 मशीनी उभ्या केल्या जाणार आहेत। त्यामुळे खरं तर चंद्रभागा नदीपात्राचं जे पाणी आहे ते पूर्ण अगदी फिल्टर केलं जाणार आहे आणि फिल्टर होऊन भाविकांना आता त्या फिल्टरच्या पाण्यामध्ये खरं तर स्वच्छ असं स्नान केलं जाणार आहे। त्यामुळे भाविकांनी देखील आता समाधान खरं तर व्यक्त केलेलं आहे। जवळपास या प्रोजेक्ट करता आपण बघितलं तर 25 ते 30 कोटी रुपये खरं तर खर्च करण्यात आलेले आहेत। राज्य सरकारचा हा प्रकल्प आहे आणि देशातील हा पहिला प्रोजेक्ट खरं तर या टेक्नॉलॉजीने केलेला हा पंढरपूर उभा राहतो आणि लवकरच या महिन्याच्या शेवटी अगदी हा प्रोजेक्ट खरं तर सुरू होईल अशी अपेक्षा खरं तर व्यक्त केली जाते। ह्या प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर आपल्याबरोबर काय सांगताल, काय या प्रोजेक्टचं महत्त्व आहे? आता ही जे पाणी अस्वच्छ आहे, तिथे वारकरी स्नान करू शकत नाही आणि आपण श्रद्धेने इथे स्नान करतो, तर हे पाणी प्रदूषित असल्यामुळे ही पाणी शुद्धीकरणाचा हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। किती कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि कधी सुरू होईल? साधारणतः 25 ते 30 करोडचा हा प्रोजेक्ट आहे आणि या महिन्याच्या अखेरीस आमचा हा प्रकल्प कार्यान्वित होईल। किती टक्के या प्रोजेक्टचं काम झालं आणि शेबर टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय? पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो तर जवळपास 80 ते 90% या प्रकल्पाचं काम झालेलं आहे। सेबर टेक्नॉलॉजी हे एक पॅटेंटेड बॅक्टेरियल टेक्नॉलॉजी आहे, UK ची आहे ही टेक्नॉलॉजी। त्यांनी भारतभर आमचं वेल्सपन मिशिगन इंडिया लिमिटेडची टायप आहे त्यांचं। ह्या टेक्नॉलॉजीमध्ये बॅक्टेरिया जी काही पाण्यामधली घाण आहे ते बॅक्टेरिया डायजेस्ट करून शुद्ध पाणी त्या नदीमध्ये परत डिस्चार्ज करेल। कोणकोणत्या ठिकाणी खरं तर आता मशीनी लागल्या जाणार? ऍक्च्युली आता हा जो दिसणारा काळा पूल आहे ह्याच्यापासून ती जी बोट होडी दिसते तिथून पहिला तिथे राहील, मग तिथून दर 200 मीटरच्या इंटरव्हलनी दुसरी, तिसरी, चौथी अशी राहील। अशा 4 बोटी आहेत साधारणतः। तिसरी बोट आपली पुंडलिक मंदिराकडे आणि त्याच्या पुढे एक अशी 4 बोटी राहते। आपण बघितलं असेल की शेबर टेक्नॉलॉजी करून खरं तर हा जो प्रोजेक्ट उभारला जातो हा देशातला पहिला खरं तर हा प्रकल्प मानला जातोय आणि यामुळे तर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आता फिल्टरच्या पाण्यामध्ये स्नान करण्याचा आनंद घेता येणार आहे। जे भाविक खरं तर स्नान करताना खरं तर पाणी प्राशन करत होते त्यांना देखील आता कुठलाही त्रास होणार नाही। यापूर्वी आपण टीव्हीच्या माध्यमातून अनेक खरं तर या चंद्रभागा नदीच्या स्टोऱ्या केल्या होत्या, त्या जेणेकरून भाविकांच्या अंगाला खास सुटणे असेल, अनेक भाविकांना या पाण्यापासून त्रास होत होता। मात्र आता या महिन्याच्या शेवटी खरं तर हा जर प्रकल्प चालू झाला तर भाविकांना अगदी फिल्टरच्या पाण्यामध्ये आता स्नान करता येणार आहे। चंद्रभागेच्या पात्रातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।